नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विजयी. प्रचंड मतांच्या आघाडीनं प्रताप सरनाईक यांनी केला विजय संपादन. आणि वर्तकनगर परिसरात झळकले आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभेच्छांचे बॅनर. कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भव्य विजय मिळवत आपलं नेतृत्व सिद्ध केलंय. शिंदे यांनी मोठ्या मताधिक्यानं विरोधकांचा पराभव करत मतदारांचा विश्वास कायम ठेवलाय. एकनाथ शिंदे यांच्या विकास कामं, ठाण्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे आणि जनतेशी प्रामाणिक नात्यामुळे हा विजय त्यांनी साधलाय. पायाभूत सुविधा, रस्ते, पूल, जलवाहिनी आणि ठाणेकरांसाठी केलेल्या लोकहिताच्या उपक्रमांमुळेच त्यांनी जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. शिंदे यांच्या विजयाच्या घोषणेनंतर कोपरी पाचपाखडी परिसर जल्लोषात न्हायला. त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात विजय साजरा केलाय. विजयानंतर एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानत ठाण्याच्या विकासाचं काम अधिक जोमानं सुरू ठेवण्याचं आश्वासन दिलंय. ठाणेकरांच्या विश्वासामुळे हा विजय शक्य झालाय असंही शिंदे यांनी नम्रतापूर्वक सांगितलं. ओळा वजिवडा विधानसभा मतदारसंघातील अंतिम फेरीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रताप सरनाईक यांनी ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांचा पराभव केला. सरनाईक यांनी तब्बल 1,09,116 मतांच्या प्रचंड आघाडीनं विजय संपादन केला, जो या मतदारसंघातील आत्तापर्यंतचा एक विक्रमी टप्पा ठरलाय. सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील प्रकल्प, स्थानिक पातळीवरील विकासकामं आणि जनतेशी असलेलं दृढ नातं यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. रस्ते, गटारं, उद्यान आणि रहिवाशांच्या मूलभूत गरजांवर त्यांनी दिलेला भर मतदारांना आकर्षित करत राहिला. विजयानंतर ओळा मजिवडा परिसर जल्लोषात न्हायला. शिवसेना कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करत, घोषणाबाजी करत उत्साहानं विजय साजरा केला. प्रताप सरनाईक यांनी विजयाबद्दल मतदारांचे आभार मानले. ही केवळ माझी नव्हे तर ओळा मजिवडा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाची जिंकलेली लढाई आहे. मी त्यांच्या विश्वासाला कधीही तडा दिला जाऊ देणार नाही आणि विकास कामं जोमानं सुरू ठेवणार आहे. या विजयानं शिवसेनेच्या ताकदीची पुन्हा एकदा ठाम पावती मिळाली आहे. मताधिक्याने विजय झालेला आहे, काय सांगाल? मला जी आता माहिती मिळाली, जवळजवळ 1,10,000चं मताधिक्य आणि हा विजय निश्चितपणे माझ्या कार्यकर्त्यांमुळे आणि जी शिवसैनिकांनी अहोरात्र परिश्रम घेतले, मेहनत घेतली, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचे हे फळ आहे. पहिल्यांदाच मला वाटलं होतं की 1,00,000च्या मताधिक्याने मी निवडून येईल म्हणून मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं, पण 1,10,000चं मताधिक्य जे मला आज मिळतं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे. सर, काय म्हणाल, एवढं मताधिक्य मोठ्या प्रमाणात आपल्याला देखील मिळालं आहे आणि राज्यामध्ये महायुती 250च्या वरती गेलेली आहे. या सगळ्याला पाहून तुम्ही काय म्हणाल, काय नक्की? नाही बघा, प्रामुख्यानं ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत जर कोणी असेल तर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. हे सर्वसामान्य जनतासुद्धा सांगते. तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये, खेड्यामध्ये, पाड्यामध्ये कुठेही जाऊन विचारा. कुणाला जर आमच्या भगिनीनं विचारलं तर मत कुणाला दिलं तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून मत मी दिलं आहे. भले तो उमेदवार कोण आहे त्यांनी पाहिलं नाही, अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण केली होती एकनाथ शिंदे साहेबांनी 27 महिन्याच्या कार्यकाळामध्ये. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आणि ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादा पवार यांनी जे सहकार्य त्यांना केलं, त्यामुळे एवढ्या चांगल्या योजना राज्यामध्ये लाभू शकलेत आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करण्याचं धोरण त्यांनी आखलं. प्रामुख्याने MMRDA क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने विकास कामं मोठ्या प्रमाणात केली त्याचं हे यश आहे असं मला वाटतं. देशामध्ये नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर राज्यामध्ये महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं कार्यरत होतं त्याचा परिणाम म्हणून एवढं मोठ्या प्रमाणात हे महायुतीचे सगळे आमदार निवडून आलेले आहे. आणि अपेक्षा होती की विरोधी पक्षनेता तरी एखाद्या पक्षाला मिळावा, परंतु तो दुर्दैव आहे की विरोधी पक्षनेतासुद्धा आज विरोधी पक्षाला कुणालाही ती सदस्य संख्या 29 नसल्याकारणानं मिळू शकत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं 27 महिन्याच्या कार्यकाळामध्ये आमचं महायुतीचं सरकार काम करत होतं तशाच पद्धतीचं काम हे भविष्यामध्ये महायुतीचं सगळे काम सरकार करेल याची मला खात्री आहे. मला ह्या गोष्टीचा सुद्धा अभिमान आहे की या राज्यामध्ये पहिल्या 3मध्ये येण्याचा म्हणजे मताधिक्य मिळवण्याचा मानसुद्धा ह्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे मला मिळालेलं आहे. त्यामुळे हे जे सगळे यश आहे ते यश मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो. या निवडणुकीचे कॅप्टनच मुख्यमंत्री होते. ओळा भाईंदर मजिवडा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवलेल्या आमदार प्रताप सरनाईक यांना वर्तकनगर परिसरात शुभेच्छा देणारे भव्य बॅनर झळकलेत.
प्रताप सरनाईक यांनी विजयाचे चौकार मारत आपली ताकद दाखवली आहे असे संदेश या बॅनरवर लिहिण्यात आले असून त्यांच्यावरील अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय. विजयाच्या पार्श्वभूमीवर वर्तकनगरमधील नागरिक आणि समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सरनाईक यांच्या कामगिरीचं कौतुक करत मतदारांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. या विजयासाठी सरनाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेचे आभार मानलेत. मतदारसंघात या बॅनरमुळे चांगलीच चर्चा रंगली असून पुढील कार्यकालात सरनाईक यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. महायुतीला मोठा विजय मिळालाय. लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो. समाजातील प्रत्येक घटकानं महायुतीला भरभरून मतदान केलंय. गेली 2-2.5 वर्ष जे महायुतीनं काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीत जनतेनं दिली आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनतेचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. पूर्णपणे आम्ही जे काम केलं त्याची पोचपावती जनतेनं दिली आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. महायुतीनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र असून महाविकास आघाडी चितपट झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपानं 127 जागांवर आघाडी घेतली आहे तर शिवसेना शिंदे गटाचे 57 उमेदवार आघाडीवर आहेत. तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीचे कल पाहिल्यास महाविकास आघाडीला विधानसभेत विरोधी पक्षनेता बसणंही कठीण झाल्याचं चित्र आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडायचा असेल तर कोणत्याही एका पक्षाला 29 जागा निवडून येणं आवश्यक असतं. महाविकास आघाडीची 12 वाजेपर्यंतची स्थिती अशी होती की काँग्रेस केवळ 18 जागांवर आघाडीवर होता. शिवसेना ठाकरे गट 17 जागांवर आघाडीवर होता तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 19 जागांवर आघाडीवर आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता विरोधी पक्षनेता करण्या एवढी मतं तरी महाविकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाला मिळतात याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात आणि त्याचबरोबर लाडक्या माझ्या ज्येष्ठांनी मतदान केलं. समाजातल्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी भरभरून महायुतीला मतदान केलं. गेले 2-2.5 वर्ष जे महायुतीने काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय केळकर यांनी दमदार विजय मिळवत आपलं स्थान पुन्हा एकदा भक्कम केलंय. केळकर यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन करून विरोधकांना पराभूत केलं. संजय केळकर यांच्या कामाचा ठसा, जनतेसाठी केलेले प्रयत्न आणि भाजपाच्या विकासप्रधान धोरणांवर मतदारांनी विश्वास दाखवलाय. ठाणे शहरातील रस्ते, वीज, पाणीपुरवठा आणि सामाजिक कल्याण यासारख्या अनेक प्रकल्पांमुळे केळकर यांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाला. या विजयाच्या निमित्तानं ठाणे शहरात जल्लोषाचं वातावरण आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशाचं वादन आणि घोषणाबाजी करत केळकर यांच्या विजयाचा उत्सव साजरा केला. विजयानंतर केळकर यांनी ठाणेकर जनतेचे आभार मानत ठाणे शहराच्या विकासासाठी आणखीन जोमानं काम करणार असून प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करीन असं आश्वासन दिलंय. विजयी झालेला आहात तुम्ही, पुन्हा एकदा हॅट्रिक साधलेली आहे, काय वाटतंय? आमच्या ठाणेकर मतदारांचं मी त्रिवार आभार मानतो की त्यांनी विकासाला मत दिलं आहे, आम्हाला मत दिलं आहे तिसऱ्यांदा. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते यांनी जो भरभक्कमपणे काम केलं त्यांचं देखील मी याच्यामध्ये वाटा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील विशेष लक्ष या ठिकाणी देखील दिलं. आणि ठाणेकरांनी तर म्हणजे त्यांना सलाम की त्यांनी तिसऱ्यांदा भरभक्कमपणे आशीर्वाद दिला आणि माझ्यावर विश्वास टाकला. त्यांच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही आणि विकसित ठाण्याचं स्वप्न जे आहे ते निश्चितपणे साकार करण्याकरता जीवाचं रान. मुंब्रा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलाय. आव्हाड यांच्या या विजयामुळे मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मतदारसंघात विकासकामं, सामाजिक न्यायासाठी झगडणं आणि प्रभावी नेतृत्व यामुळे आपली छाप कायम ठेवली होती. यावेळीही मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवले.
आव्हाड यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात हा विजय साजरा केला. ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण मुंब्रा परिसर जल्लोषात न्हालेला दिसला. या विजयासाठी आव्हाड यांनी मुंब्रा मतदारांचे आभार मानले असून विकास कामांचा धडाका कायम ठेवण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळेला दिलं. एकूणच संशयास्पद आहे. सगळेच मोठे नेते एकत्र हरवले जात आहेत. हे सगळं संशयास्पद आहे. 1 लाखाहून अधिक मतांनी विजय मिळतोय. सगळं श्रेय कोणाचं आहे? सर्व श्रेय कोणाचं आहे? जनतेचं. 1 लाखाहून अधिक मतं मिळत आहेत आणि तुम्ही विजय होत आहे. लाखभराचा लीड आहे. काय सांगाल कार्यकर्त्यांना, काय संदेश द्याल? कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली, अलायन्स म्हणजे समाजवादी पक्ष असो, काँग्रेस पक्ष असो, शिवसेना असो, आप असो, सगळ्यांनी जी काय मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी जे मन मिळून मन लावून 12-12, 14-14, 18-18 तास काम केलं, त्याचं हे रिझल्ट आहे. पण महाविकास आघाडीतल्या इतर काही नेत्यांचा पराभव होतो ते मग परवाची छायेत आहेत. काय माझ्या अंदाजाने हा सगळा EVMचा खेळ आहे, बाकी काही नाही. हॅलो. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विजयी. प्रचंड मतांच्या आघाडीनं प्रताप सरनाईक यांनी केला विजय संपादन. आणि वर्तकनगर परिसरात झळकले आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभेच्छांचे बॅनर. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.